नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर एक काळ असा होता जेव्हा दूरदर्शनवरचं नमस्कार आजच्या ठळक बातम्यापासून ते याचबरोबर आजच्या बातम्या संपल्या नमस्कार इथपर्यंत संपूर्ण बातमीपत्र घराघरात बघितलं जात असे. बातमीपत्र वाचणारे सिने कलाकारांसारखेच स्टार सुद्धा होते. माझ्या सासूबाईंकडून या सगळ्या गोष्टी मला कळायच्या. तर असेच अनेक किस्से अनुभव आज आपण ऐकणार आहोत. ते स्टार असणं ते कसं होतं ते अनुभवलेल्या वासंतीताई वर्तक यांच्याकडून. चला तर मग त्यांना भेटूया आणि आजचा एपिसोड आपण सुरू करूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. खूप छान वाटलं येऊन तुझ्या बरोबर. मला सुद्धा छान वाटतंय, पण जर अशी धाकधूक आहे कारण म्हणजे ते म्हणतात ना की जिस स्कूल में आप सीख रहे हो उसके हम हेडमास्टर आहे, तसं तुमचं आहे ना. घाबरू नकोस वत्सा, मी तुझ्या समोर आहे. थँक्यू. म्हणून तर भीती वाटते, कारण तुमचा 33 वर्षांचा अनुभव आहे. हो. आणि माझा 3 वर्षांचा हे कार्यक्रम. हा कार्यक्रम सुरू झाला, पण घराणं कुठलं आहे? तेच घराणं, ते महत्वाचं ना. ओके, सो आपण गप्पांना सुरुवात करूया. हो. ताई, तुम्ही अनेक वर्ष 33 वर्ष बातमी देत आहे. हो. सो तुम्ही तुम्हाला 33 वर्ष लोक बघतायत आणि जसं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले की तुम्ही म्हणजे बातमी देणाऱ्या स्टार होत्या, त्यातली एक माझी सासू सुद्धा होती. मला आठवतंय की म्हणजे आमच्या म्हणजे धराधर, आम्ही धराधर आणि हे तळवलकर, तर धराधर आणि तळवलकरांची ओळख नव्हती त्यावेळेला. माझे बाबा घाई घाई करून बातम्या बघायला बसायचे, का तर स्मिता तळवलकरांच बातम्या देणार आहे. किती छान. सो नंतर लग्न झाल्यानंतर मी सासूबाईंना सांगितलं, म्हटलं हा खूप मोठा फॅन आहे तुमचा. ग्रेट. सो अशा आपल्या गप्पा चालू होणार आहेत, पण त्याआधी तुम्हाला एक मला गिफ्ट द्यायचं आहे जे रोहन प्रकाशन यांच्याकडून आहे. ते आपले स्पॉन्सर आहेत. आणि राजीव साबळे जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, वार्तांच्या झाल्या कथा, एक अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. छानच, खूप छान असणार आहे हे पुस्तक आणि मला ते एकदम माझ्या दिल के करीब असेल. संजीव आणि राजीव दोघंही चांगले नामांकित पत्रकार आहेत आणि रोहन प्रकाशनचे पण आभार माझ्यासाठी हे पाठवल्याबद्दल. थँक्यू. RDK 20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला माहितीच आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. वा, छान. ओके, सो तशा गमती जमती बिहाइंड द सीन्स वगैरे मला सासूबाई नेहमी सांगायच्या, पण मला तुमच्याकडून सगळं काही जाणून घ्यायचंय. काही किस्से, काही अनुभव. आणि आत्ता तुम्ही बातम्या बघत असाल, आत्ताचा काळ आणि तुमचा तेव्हाचा काळ वेगळा कसा होता आणि खास करून तुम्ही मिस काय करता? बातम्या तर बघतेच रोज. कधी कधी येतो कंटाळा की खूप वर्ष आपण तेच तेच करतोय, पण बातम्या बघितल्याशिवाय राहवत नाही. आणि मिस काय करते तर खरं सांगू का, मी धडधड मिस करते. अच्छा. ती जी धडधड असायची ना की दुपारी 2:30 वाजता घरातून निघाल्यापासून तिथे वेळेत पोचायचं, कारण घरात लहान मुलं, नवा संसार, ते तर सगळं होतच. आत्ता इतक्या ट्रेन्स आणि रस्ते आणि हे सगळं वाहतुकीची साधनं इतकी चांगली नव्हती, त्यामुळे तिथे वेळेत पोचायचं, मेकअप करायचा, सगळ्या बातम्या डोळ्याखालून घालायच्या, कधी कधी आयत्या वेळी पण यायच्या. आणि त्या थंडगार स्टुडिओतला अंधार आणि फक्त आपल्यावर उजेड आहे. आणि ते जे सगळं म्युझिक जे वाजायचं ना, आमचा मोन्ताज वाजायचा, तेव्हा असं कितीही वर्ष झाली, पहिल्या वर्षी जेवढे माझे हात थरथरायचे तेवढेच 33व्या वर्षी पण मॉन्टाज वाजला ना अजून तरी माझे थोडेसे हात थरथरतात. आणि अतिशय पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी त्या कॅमेऱ्यावरचा लाल दिवा ऑन झाला की आपण एअरवर गेलो की स्वतःमध्ये आमूलाग्र बदल व्हायचा. बरोबर.
ते मी मिस करते. की किती बाहेरची धावपळ, कोलाहल, बाहेर कोणाशी तरी भांडण झालं असेल, धावपळ झाली असेल, काहीतरी घरातलं, ते एका क्षणात ते त्या अंधारात ते सगळं खाली काढलं जायचं. आणि दिवा ऑन झाला की नमस्कार, आजच्या ठळक बातम्या म्हणून तुम्हाला एक आपलं असं वैशिष्ट्य जे तुम्ही निर्माण केलं असेल ते पकडून ती धडधड जेव्हा मी नमस्कार, आजच्या ठळक बातम्या म्हणायची ना, तेव्हा ती थांबायची आणि मग तो पुढे फ्लो यायचा वाचनाला. तर ती जी काही क्षणांची धडधड असते ना, ती मी अजून मिस करते. अजून सह्याद्रीचं म्युझिक लागलं ना तरी मला अजून तसंच धडधडतं. आणि किस्से भरपूर असतील तुमच्याकडे, कारण तुमचा अनुभव आहे 33 वर्षांचा. किस्से तर आहेतच. पण खरं सांगू का, म्हणजे अनेक मुलाखतींमध्ये मला असं विचारायचे की काय गडबड झाली, मग तुम्ही कसं सांभाळून घेतलं, किंवा कुठे कुठे तुम्हाला आपलं सगळं सामर्थ्य पणाला लावावं लागलं. तर असे किस्से मी स्वतःविषयी कधीच सांगितले नाहीत. आणि त्याचं कारण सांगते तुला, का नाही सांगितले. तर मला नेहमी असं वाटायचं की ते माझं काम आहे, की पडद्यामागे काहीही गोंधळ झाला तरी आपण जसं स्टेजवर सावरून घेतो तसं बातम्यांच्या आधी कितीही काहीही गडबड झाली तरी प्रत्यक्ष आपला परफॉर्मन्स आणि बातम्या पोहोचवणं याच्यात काही चूक होता का. बरोबर. तर त्यामुळे ते माझं काम आहे मला, आणि ते काम करायला मी लायक आहे म्हणूनच मी तिथे बसली आहे. बरोबर. सो ते जर मी केलं तर त्याला किस्स्याचं स्वरूप देऊन कशाला सांगायचं. त्यामुळे तसं सांगू नये असं माझं नेहमी मत असायचं. हा, पण तू बातम्यांविषयी काही गमतीदार काय घडलं असं विचारलंस तर मी सांगेन. मी काय सावरून घेतलं, मी काय दुरुस्त केलं हे मी नाही सांगणार. कारण असं जेव्हा मी सांगेन ना तेव्हा मी तिथे बसलेल्या दुसऱ्या कोणाला तरी दोषी मानेन. ते मला कधीच करायचं नसतं, मला ते आवडत नाही. हा, पण किस्से सांगू शकते खूप. म्हणजे अगदी पहिल्याच दिवशीचा जर किस्सा सांगायचा झाला, मला असं वाटत होतं की मी कॉलेजमध्ये वक्तृत्वात भाग घेतलेला होता, बक्षिसं मिळवलेली होती, नाटक केलेलं होतं, सो मला स्टेज फ्राईट अजिबात नव्हती. त्याच्यानंतर बातम्यांच्याच विभागात डॉक्टर गुंठ्यांमुळे मी जसं लग्न होऊन आले ठाण्यामध्ये त्याच्यानंतर 2-3 महिन्यात निवडणुका आल्या आणि त्यांनी मला ट्रान्सलेशनला येतेस का, घरी बसून काय करणार असं म्हणून त्यांनी मला अगदी हक्कानी ओढून दूरदर्शनवर नेलं होतं. मी गेले, ट्रान्सलेशनचा अनुभव होता, तिथलं काम सगळं बघितलेलं होतं. सो माझ्यासाठी कॅमेरा फेस करणं हे काही नवीन नव्हतं. पण तरी मेकअप करून जेव्हा मी उंबरा ओलांडला, म्हणजे एकूण उंबरा ओलांडणं हा प्रकार बाईच्या आयुष्यात धडधड देणाराच असतो आणि स्टुडिओच्या बाबतीतही तसंच झालं. असं एक पाऊल मी आत टाकलं आणि तिथे जे स्टुडिओ गार्ड उभे होते, जे नेहमी गप्पा वगैरे करायचे, ते मला एकदम म्हणले, अशा काय दिसताय. आणि झालं त्या एका प्रश्नाने जणू काही माझं अवसानच गळल्यासारखं झालं होतं. का असं म्हणाले ते म्हणले की त्यांनी मला नेहमी विदाऊट मेकअप न्यूजच्या गडबडीत धावपळ करताना ट्रान्सलेशनचे कागद घेऊन धावत येताना पाहिलं होतं. त्यांना माहितीच नव्हतं की आज माझा पहिला दिवस आहे. आणि त्यामुळे ते एकदम खूप मेकअप असा पाहिल्यावर ते बहुतेक आश्चर्यचकित झाले असतील. आणि एकदम अशा काय दिसताय म्हटल्यावर माझं एकदम अवसान गळलं होतं. कारण मला नंतर हे लक्षात आलं, म्हणजे हे सगळं काय म्हणू अनालिसिस मी नंतर आत्ता करू शकते, की तुम्ही जेव्हा स्क्रीनवर जाता ना तेव्हा तुम्ही वासंतीवर्तक नसता किंवा तुम्ही सुलेखा नसता, तेव्हा त्या फ्रेममध्ये एक वस्तू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आणि मग ती फ्रेम कशी लागली आहे, त्याचा कोन कुठला आहे, तुमचा चेहरा किती फ्रेश आहे, तुम्ही किती घाबरलेले आहात, तुम्ही किती प्रभावीपणे सादर करता, हेच फक्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याच्यात दिसणं तेवढंच महत्त्वाचं होतं जेवढं बोलणं आणि वागणं महत्त्वाचं होतं. एकदम ते पहिल्या क्षणात मला रिअलाइज झालं. आणि नंतर हा प्रश्न मी अनेक वेळेला किंवा ही कॉमेंट अनेक वेळेला, अमुक दिवशी छान दिसत होता पण अमुक दिवशी कशा तरीच, अशा तऱ्हेच्या दिसण्यावरच्या कॉमेंट नंतर मी 33 वर्ष ऐकल्या. पण मग नंतर ते सवयीचं झालं. पण तो जो पहिला दिवस होता तो वाटला तेवढा सोपा नव्हता जेवढा मला वाटला होता की अरे आपल्याला तर सगळंच येत आहे, असं कधी नसतं. हे माझ्या मनावर त्या दिवशी ठसलं. आपल्याला तर सगळंच येत आहे असं कधीच नाही. रोजचा दिवस नवा, बरोबर आहे, रोजचा अनुभव नवा आणि रोज नवी परीक्षा आणि रोज नवीन काहीतरी शिकायला सुद्धा मिळतं. अगदी.
आता तुम्ही कॉमेंट्स बद्दल बोललात, सो त्या कॉमेंटची सवय होते तेही बरोबर आहे, पण त्या कॉमेंट्सना फेस कसं करायचं असतं? सुरुवातीला थोडं नर्वस व्हायचं. घरी आल्यावर आपल्या जवळच्या माणसांना आपण विचारतो, काय रे आज मला ना असं म्हटलं गेलं, तसं म्हटलं गेलं, नेमकं काय झालं होतं. मग माझे सासू सासरे नेहमी नाही नाही चांगली तर दिसत होतीस, त्यात काय एवढं वगैरे असं म्हणायचे. किंवा घरी पण सगळे एवढं लक्ष देऊ नको म्हणायचे. पण मला थोडेसे दिवस गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या कॉमेंट्स जर आपण पॉझिटिव्हली घेतल्या तर त्यात आपलाच फायदा आहे. मग मी त्याच्याविषयी विचार करायला सुरुवात केली. म्हणजे मी खूप बारीक होते आणि आत्ताही म्हणजे काय म्हणूया, अजूनही जे फॅन भेटतात ना त्यातला एक किस्सा अगदी आत्ता मागच्या आठवड्यात घडला. अशी कुजबूज होते, आपण जवळून गेलो की तुलाही तो अनुभव असेल की सुलेखा तळवलकर, तशी कुजबूज झाली वासंतीवर. तर नवरा म्हणला छे काहीतरी काय, मग ती बायको म्हणली नाही वासंतीवर्तकच आहे. आणि मग आले दोघं माझ्याशी बोलायला. मग खरंच वासंतीवर्तक आहात का? म्हटलं हो खरंच वासंतीवर्तक आहे. खूप बदललात हो तुम्ही. म्हणजे नुसतं खूप बदललात नाही, खूप बदललात हो तुम्ही. ही खूप मजेशीर आहे कॉमेंट, सगळेच म्हणतात. मग मी म्हणते अहो 33 वर्ष झाली, तुम्ही नाही का बदललात ह्या काळात. तर मी त्या काळात खूप पॉझिटिव्हली घेतल्या. म्हणजे आमच्याकडे सुधीर पाटणकर आणि अरविंद मर्चंट या प्रेझेंटेशन विभागाचे सगळं काम बघायचे. तर एक दिवस मला पाटणकर म्हणले काय आज तुम्ही काय झोपेतून उठून आला होतात की काय स्क्रीनवर. तर मला कळलं नाही की असं त्यांनी का विचारलं. मग मी नंतर मेकअप आर्टिस्टला विचारलं, माझ्या 1-2 सहकाऱ्यांना विचारलं. मग त्यांच्यापैकी 1-2घांनी सांगितलं की हो तुमचे केस ना आज विस्कटलेले दिसत होते. तोपर्यंत मला शॅम्पू नंतर कंडिशनर वापरायचा असतो हे माहीत नव्हतं. मग मी पार्लरमध्ये गेले, त्या बाईला विचारलं की असे भरपीसारखे का केस दिसले माझे, हे चांगलं नाही असं. मग तिने मला कंडिशनर हा नवीन आलाय आणि तो वापरला तर तुमचे केस असे नाही दिसणार असं सांगितलं. तर या सगळ्या कॉमेंट्स मी नेहमी की ह्यातनं मला काय सुधारता येईल. आणि अनेक आमचे अधिकारी पण कौतुक करायचे की त्या सिनियर आहेत पण त्यांना कधीही काही सांगितलं तरी त्या चिडून उलट उत्तर देत नाहीत. तर त्या 2 दिवसात त्या सुधारणा करतात. त्याचं मला नेहमी श्रेय पण मिळालं. तुम्ही आता एक फॅन मोमेंट सांगितलीत अलीकडची, पण सगळ्यात आधी म्हणजे त्या काळात तुम्हाला रस्त्यात पहिल्यांदा जेव्हा कोणी ओळखलं असेल तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती आणि ती मोमेंट आठवते का तुम्हाला? हो अगदी म्हणजे काय म्हणू, घरातनं बाहेर पडल्यापासूनच तसे क्षण सुरू व्हायचे की मी एका शाळेच्या पाठीमागे ठाण्यात राहत होते. तर सरस्वती शाळेतली मुलं सुटली ना की हे ती बघ टीव्हीवरची बाई असं म्हणायचे. थोडं पुढे गेलं की कोणी जर कॉलेजमधलं असेल तर त्या बघ वासंतीवर्तक, अरे शी इज न्यूज रीडर वगैरे अशी चर्चा व्हायची. नंतर लोकलमध्ये ना आवर्जून बसायला 4थी सीट जागा करून करून दिली जायची. एकदा तर कमालच झाली. एक बाई मला म्हणली काय हो हल्ली कोण नवे नवे चेहरे आले दूरदर्शनवर, बघवत नाहीत अगदी. तर मी म्हटलं मी पण त्यातलीच एक आहे. नाही हो तुम्हाला नाही म्हणत आहोत, तुम्ही अगदी छान दिसता आणि आम्हाला आवडता, पण आम्ही बाकीच्या चेहऱ्यांविषयी. तर मी मनात म्हटलं की असं बाकीच्यांविषयी बोलताना माझ्याविषयीही बोलत असतील. मी जे तुला मगाशी सांगितलं ना की तुम्ही एक वस्तू आणि एक प्रेझेंटेबल हे परफॉर्मर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर ते वैयक्तिक आपण चांगलं म्हटलं तरी सुद्धा हळूहळू मनावर घेणं आपलं बंद होतं आणि वाईट म्हटलं तरी हळूहळू मनावर घेणं. मी सतत त्यातून सुधारणा करत राहिले. म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला ना मला काकूबाई म्हणायचे, कारण पुण्याहून आलेली, अगदी नवीन लग्न झाल्यानंतर सतत साडी आणि पदर याचं कॉन्शियसनेस असलेली. मी पुण्याहून आले होते ना, तर आधी पुणेरी म्हणून मला खूप टॉन्टिंग व्हायचं, म्हणजे रॅगिंग म्हणणं. त्या काळातलं रॅगिंग सौम्य होतं, पण TV सेंटरच्या आवारात काकूबाई वगैरे असं म्हणायचे. मग मी त्याच्यानंतर खूप लांब असलेले केस थोडे शॉर्ट करून आले. पण ते मेंटेन करणं, ते छानपैकी कॅरी करणं हे वृत्तीतच लागतं ना. त्यामुळे काकूबाई ती काकूबाईच हा शिक्का माझ्यावर होता. स्वतःला मी सुधारत गेले ही गोष्ट वेगळी.
तर मग आमचा एक मोहन विघ्ने नावाचा कॅमेरा पर्सन होता, त्याच्या ते लक्षात आलं की असं प्रत्येक वेळी काकूबाई काकूबाई केलं की मी नर्वस होते. मग त्यांनी मला वहिनीबाई वहिनी म्हणायला सुरुवात केली. आणि तो इतर कोणी काही बोललं तर मला त्यापासून प्रोटेक्ट करायला लागला, बारीक सारीक सूचना द्यायचा. त्याच सुमाराला मी पुण्याला गेले होते. पुण्याला वसंतराव देशपांडे यांची मुलगी वृंदा, ती माझी खास मैत्रीण, तर मी तिच्याकडे गेले त्यावेळी ती पु ल देशपांडे यांच्याकडे चालली होती. तर मी लगेच तिला पु ल देशपांडेकडे मी येऊ असं केलं. आणि आम्ही दोघी गेलो. तर त्या दोघांनी इतकं छान स्वागत केलं की अरे वा, ही आमची आवडती वृत्तनिवेदिका आहे असं दोघंही, सुनीताबाई आणि पु ल म्हणले. तर मी त्यांना हळूच माझी खंत सांगितली की मला ना असं म्हणतात सगळे, असं चिडवतात, आणि त्यामुळे मग मी खूप नर्वस होते. ते म्हणले अगं हे तर तुझं भूषण आहे, कारण तू काय करतेस? मी गोंधळले. म्हटलं मला रोख नाही कळला प्रश्नाचा. म्हटलं बातम्या देते. तर म्हणे बातम्या ह्या लोकांना विश्वासार्ह वाटायला पाहिजे. बातमीची ती पहिली खूण आहे किंवा पहिला गुण पाहिजे की ती विश्वासार्ह वाटली पाहिजे. सो ती देणारी पण विश्वासार्ह वाटली पाहिजे. आपल्याला विश्वासार्ह कोण वाटतं? आपल्या घरातली काकू, मावशी, आई, वहिनी, बहीण. सो तुला वहिनीबाई म्हणतात किंवा तुला काकूबाई म्हणतात, हे तुझ्या कामाला दिलेली सगळ्यात मोठी पावती आहे म्हणले. आणि तुला सांगते अक्षरशः एका दिवसात, म्हणजे नंतरच्या ज्या मी बातम्या वाचल्या 2 दिवसांनी मुंबईला परत आल्यानंतर, तर मला कोणीतरी फोन करून विचारलं की तुम्हाला काही विशेष ट्रेनिंग वगैरे दिलंय का? म्हटलं नाही. तर म्हणे नाही, आज तू एकदम कॉन्फिडेंटली आणि अशी छान कॅमेरा फेस करून वाचत होतीस. तसंच दुसरं उदाहरण झालं, एकदा ताजला आम्ही नवऱ्याच्या ऑफिसच्या पार्टीला गेलो होतो. तिथे मी बीबीसीच्या बातम्या बघितल्या. तोवर आम्हाला दिसत नव्हत्या त्या, म्हणजे ते एशियाडच्या आधीचे दिवस असतील, पण ताजमध्ये बीबीसी दिसत होतं. आणि मी ती अशी आयटीत अशी बसलेली ताठ आणि अशी न्यूज रीडर बघितली, आणि ती ज्या पद्धतीने कॅमेऱ्याकडे बघत होती आणि मग असं 4 ओळी झाल्या की थोडंसं खाली बघून पुन्हा ती कॅमेऱ्याशी बोलत होती आणि ती कॅमेऱ्यातून तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवत होती. ते मी बघितलं आणि त्याच्या नंतरच्या बातम्या माझ्या आणखी 50% सुधारल्या. म्हणजे त्याही दिवशी रात्री मला आठवते, आमचे फॅमिली डॉक्टर होते, त्यांचा फोन आला, अगो काय एका रात्रीत तुझा कायापालट झाला, तुझ्या परवाच्या बातम्या आणि आजच्या बातम्या ह्याच्यात एवढा फरक होता. तर कमेंट्स मधनं शिकणं आणि आलेल्या प्रत्येक अनुभवातून जर आपण आणखी कसे सुधारू हे पाहायला लागलं ना, तर मग ती सुधारणा होत जाते असं मला वाटतं. नंतर एकदा कोणीतरी असंही म्हटलं, म्हणजे काय म्हणू, कौतुक आणि निंदा दोन्ही वाट्याला आली, पण निंदा मी पॉझिटिव्हली घेतल्यामुळे कौतुक माझ्या जास्त लक्षात राहिलं की तुम्ही बोलायला लागलात, तुम्ही कशाला दिसण्याचा विचार करता, तुम्ही बोलायला लागलात ना की माणसं दिसणं विसरतात. हे सुद्धा एक प्रकारचं कौतुकच आहे ना, की मी इतकं चांगलं बोलत होते की त्यामुळे दिसण्याचा प्रश्न मध्ये येताच कामा नये. ही भावना लोकांची होणं, मला असं वाटतं की हे कौतुकाचं आहे. ताई, बातम्या देताना असेच भरपूर अनुभव तुम्हाला आले असतील. सो त्यासाठी माझे काही प्रश्न आहेत. हो, विचार ना. एक म्हणजे एखादं असं बातमीपत्र जे एखाद्या विशेष बातमीमुळे कायम लक्षात राहिले, म्हणजे एखादं चांगलं आणि एखादं वाईट असं सांगू शकाल? असं म्हणतात की न्यूज रीडरनी हे न्यूट्रल राहायला पाहिजे, पण जनरल अरुण कुमार वैद्य गेले त्या दिवशी असं झालं की ती संध्याकाळच्या वेळी उशिरा बातमी आली आणि ती माझ्या बातमीपत्रात समोर आली. त्या दिवशी पहिल्यांदा मी हल्ले होते, म्हणजे आपण कुठल्या रोलमध्ये आहोत हे काहीही मला भान नाही राहिलं. आणि ती बातमी वाचली आणि माझ्या डोळ्यातून काही पाणी ओघळलं. अर्थातच नंतर मला त्याबद्दल सांगितलं की असं नाही होता कामा, कितीही काही असलं तरी. म्हटलं हो, मला थिअरिटिकली मान्य आहे, माझी चूक झाली आहे, मी त्याबद्दल सॉरी म्हणते, पण असं झालं खरं, हे विशेष लक्षात राहिलं. आणि एकदा आमच्या टेक्निकल स्टाफचा संप होता आणि ते बाहेर दारावर गेटवर त्यांची निदर्शनं चालू होती. पण आमचे न्यूज एडिटर नितीन केळकर म्हणून होते, ते आणि मी असं त्या ग्लॅक्सोच्या मागच्या बाजूनी मागच्या दारातून आम्ही आत गेलो आणि काही झालं तरी बातमीपत्र द्यायचंच असं ठरवलं. केळकरांनी एक हाती
बातम्या लिहून काढल्या केवळ फोनवरनं, आपल्या महाराष्ट्रभरातल्या किंवा दिल्लीच्या संपर्कावरून बातम्या मिळवल्या. सगळीकडे कुलप होती. म्हणजे इव्हन फ्रेश रूम आणि मेकअप रूम सुद्धा उघडी नव्हती. सगळं फक्त टॉवरवर माणसं होती. आणि आम्ही न्यूज सेक्शनच्या बाहेर, मी आणि केळकर आणि आणखी एक त्यांचे असिस्टंट असे होतो. आणि केळकरांनी हाताने बातमीपत्र लिहून दिलं. आणि वर एक छोटी ट्यूबलाईट, पॅसेजमध्ये जेवढ्या ट्यूबलाईट्स असतात तेवढ्याच चालू होत्या. आणि एक छोटा कॅमेरा जो बाहेर पाठवला जायचा आणि जो असा संपय कळल्यावर आधी बाहेर काढून केळकरांनी ताब्यात घेऊन ठेवला होता. तसा एक छोटा हँडी कॅमेरा, त्याच्यावरून ते बातमीपत्र प्रसारित झालं. अर्थातच चेहऱ्यावर प्रकाश नाही आणि काही मेकअप तर वगैरे सोडच. आणि खाली बघत होते, वर बघत होते. आणि माझी आई नंतर रात्री म्हणली फोन करून मला, अगो तुझा अर्धा भाग काळा अर्धा पांढरा, अशी इतकी भयानक दिसत होतीस तू. तर मग वडिलांनी तिला दाबलं. अगं पण तिने किती व्यवस्थित ते पार पाडलं ते बघणं असं. तर ते एक असं काय म्हणू अविस्मरणीय बातमीपत्र होतं की शो मस्ट गो ऑन आपण म्हणतो ना, तसे अनेक वेळेला मुंबई दंगलीच्या वेळेला, मुंबई पावसात बुडली त्यावेळेला आम्ही अक्षरशः तिथे टीव्ही सेंटरमध्ये रात्री राहून टेबलावर 2 टेबलं जोडायची आणि दोघींनी चिकटून झोपायचं, असं करून आम्ही बातमीपत्र केलेली आहेत. तर त्यामुळे ते दिवस विसरणं शक्यच नाही. ताई, मगाशी तुम्ही म्हणालात की कदाचित तुम्हाला याचं उत्तर द्यायला आवडणार नाही, तरी सुद्धा प्रश्न विचारते, तुम्हाला बरोबर वाटलं तर तुम्ही उत्तर द्या. बातम्या वाचताना झालेली चूक? तपशिलाची चूक काही माझ्या हातनं झाली असं मला आठवत नाही. पण एक चूक मी प्रेझेंटेशनमध्ये केली होती आणि आत्तापर्यंत मी ती कधी सांगितली नाहीये, पण आता तुला सांगते. जाऊ दे, आता सांगतेच. ती ब्लंडर होती हो अक्षरशः. आमच्याकडे एक वृत्तनिवेदिका अशी होती की ती बातम्या संपल्यानं की ती एक असं छान गोड स्माईल द्यायची आणि मानेला झटका द्यायची. अच्छा. तर मी म्हटलं काय किती कौतुक चालतं, त्या सगळेजण त्या हास्याचं कौतुक करतात. तर कोणीतरी म्हणलं की ते तुम्हाला नाही कळणार, त्यात इट असतं. तर मी आपलं भोळसटासारखं सगळे टेक्निशियन्स, कॅमेरा पर्सन त्यांच्यात देखत म्हटलं इट म्हणजे काय. तर हे सगळे हसायला लागले. तर मग मला कोणतरी म्हणलं की ते जे हास्य आहे ना त्याला इट म्हणतात. म्हटलं त्यात काय, मी सुद्धा करून देऊ शकते, करून दाखवू शकते मी असं हसून. मग सगळ्यांनी मला असं चढवलं, दाखवाच. मग आज आपली पैज लागली. आज वासंतीताई असं हसणार. हो म्हटलं, बघा चॅलेंज. म्हटलं हो. तिथे सगळे ए जा म्हणायचीच पद्धत होती. म्हटलं हो, मी घेतलं चॅलेंज. आणि अगं काही विचार नाही केला, मला असं मनात सुद्धा नाही आलं की आपण काय नेमकं करतोय. त्या चॅलेंजच्या ह्याच्यात होते. नंतर बातम्यांच्या मागे लागलो, त्यामुळे ते सगळं वाचण्यात ते माझ्या डोक्यातनं गेलं. आणि जेव्हा शेवटी आजच्या ठळक बातम्या आलं तेव्हा मला आठवलं की आज आपण चॅलेंज घेतलंय. आणि त्या बातम्या संपताना मी दिला ना झटका मानेला आणि हसले. आणि अक्षरशः मला हेडफोनमध्ये वर पॅनेलवर हास्याचा कल्लोळ झालेला ऐकू आला. आणि मी बाहेर आले बातम्या वाचून. तर बाहेर विश्वास मेंदळे, गोविंद गुंठे आणि आमचे एक डेप्युटी डायरेक्टर असे पाठीमागे हात बांधून उभे होते. आणि मेंदळ्यांनी मला विचारलं काय. तर मी म्हटलं काय, तू काय केलं शेवटी. म्हटलं मी पैज लावली होती की मी पण असं हसू शकते. पुन्हा म्हटलं नाही सर. त्यांना मी पुढे काहीच बोलू दिलं नाही. इतकी मी मनापासून माफी मागितली. नंतर मला रिअलाइज झालं आपण नेमकं काय केलं, नको होतं करायला. पण आता गंमत वाटतेय, तेव्हा फार मला वाईट वाटलं होतं. तू बातम्या खूप छान वाचतेस अशी कौतुकाची थाप? माझ्या सुदैवाने अशी मला नेहमीच मिळाली. म्हणजे अगदी आत्तापर्यंत नातीला घेऊन एका पार्कमध्ये गेले होते. तर तिथे एक मुलगी धावत आली. ती म्हणली माझे आजोबा तिकडे बसलेत आणि त्यांना ना चालत नाही येता येणार, तुम्ही तिथपर्यंत याल का, त्यांना तुम्हाला जवळून बघायचंय. तर
इथपर्यंत की तुम्ही चांगलंच वाचता हे सांगणारे मला भेटले. अर्थात हे माझं कर्तृत्व मी मानत नाही. माझे माहेर पुण्याचं, घरात शिक्षणाची पद्धत आणि संस्कार हे सगळे संस्कृत, हिंदी, मराठी सगळ्या भाषांमधली स्तोत्र वगैरे म्हणण्याचे, त्यामुळे ते आपोआप आलं. मी त्याच्यासाठी काही ट्रेनिंग किंवा प्रयत्न खरंच नाही केले, पण ते होतं. आणि मग असं सगळेच म्हणायचे छान, आज नाही छान. एकदा मला साहित्य संमेलनामध्ये लक्ष्मणराव देशपांडे भेटले. वऱ्हाड निघालाय लंडनला वाले, आणि ते औरंगाबादच्या विद्यापीठात शिकवायचे ना, कला विद्यापीठात. तर ते पण मला म्हणले, अरे यार तू आवडतीच आहेस आमची न्यूज रीडर, खूपच छान वाचतेस तू, आणि त्यात तुझं भाषेचं कौशल्य दिसतं, सादरीकरणाचं दिसतं वगैरे. मी नेहमी विचारलं त्यांना, म्हटलं हो छान सगळेच म्हणतात सर, पण तुम्ही या क्षेत्रातले आहात, तर मी तुम्हाला विचारते की तुम्ही थोडी मला फोड करून सांगाल का की काय छान आहे, काय खूप छान आहे आणि काय एवढं चांगलं नाहीये. तर ते म्हणले हा, मग एवढं जेवण झाल्यावर भेट. मुद्दाम ते आले, मला एका बाजूच्या खोलीत घेऊन बसले आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर मला त्यांनी करून दाखवलं. हा, लक्ष्मणराव देशपांड्यांचं तू पाहिलं असशील ना वऱ्हाड, तर त्यांनी करून दाखवलं. तुझं एकच वैशिष्ट्य मी एका वाक्यात सांगू शकतो, दुसरं काही म्हणले सांगायची गरज नाही. मी बातम्या सांगतेय असं करत नाहीस, मी बातम्या सांगतेय असंही करत नाहीस, मी बातम्या सांगतेय तुम्हाला असंही करत नाहीस. हा तुझा मोठा गुण आहे. ही केवढी मोठी पावती होती लक्ष्मणराव देशपांडेंसारख्या परफॉर्मिंग आर्ट शिकवणाऱ्या माणसाकडनं. न्यूज रीडरची काय अपेक्षा, न्यूज रीडरकडून त्यांची काय अपेक्षा असते ते मला त्यावेळी कळलं. आणि ते म्हणजे काय म्हणू, माझ्या मनात खूप राहिली आहे ती पावती. छान. कधी झालेली टीका किंवा तंबी मिळाली असेल असा अनुभव? तंबी मी तुला आता सांगितली ना, ते जे शेवटचं हसू होतं. मला म्हणजे माझ्या सगळ्या 33 वर्षाच्या आयुष्यात सगळ्यात मोठा रोष त्या एका दिवसामुळे काही दिवस सगळ्यांच्या नजरेतून सहन करायला हे झालं, ते भाग पडलं. तर हा आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तू मगाशी म्हणलीस ना चूक काय झाली. मी आकाशवाणीवर बातम्या देत होते आणि अगदी नवीन गेले होते आकाशवाणीवर, 20-21 वर्षाची असेल. तर दुपारी 2:45ला तेव्हा 5 मिनिटाच्या बातम्या असायच्या, ज्या ॲमॅच्युअर्सना वाचायला दिल्या जायच्या. तर त्या दिवशी मी बातम्या वाचून बाहेर पडले आणि ड्युटी ऑफिसरनी सांगितलं की तुमच्यासाठी फोन आहे. तो फोन घेताना त्याचा जो आवाज होता आणि त्याचा चेहरा होता त्याच्यावरूनच मला वाटलं की काहीतरी चुकलंय आणि तो घाबरलाय आणि तो माझ्याकडे फोन देतोय. फोन मी घेतला. मी लता मंगेशकर बोलते आहे. अतिशय गोड आणि थोडासा रागावलेला असा आवाज. माझी आई अजून जिवंत आहे. तुम्ही का बातमी दिलीत माई मंगेशकर यांचं निधन? आणि मला म्हणजे एक तर आधी एक क्षण पाय खिळलेच माझ्या जमिनीला. मी म्हटलं ते आलं होतं न्यूज एजन्सीकडून. माझी आई चांगली आहे, ती सुधारते आहे, आता ती धोक्याच्या बाहेर आलेली आहे. कृपा करून बातमीच्या ह्याच्याविषयी सुधारा, चूक सुधारा तुमची. मग मी धावत वर गेले, आमच्या वरिष्ठांना फोन केले. त्यांनी सांगितलं की ताबडतोब पुढचा कार्यक्रम संपेल तेव्हा तू खाली जा आणि तू स्वतः दिलगिरी व्यक्त कर, अनाउन्सरकडे देऊ नको. त्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. आता टेक्निकली न्यूज एजन्सीकडून आलेली बातमी सांगणं ही आपली चूक नसते, न्यूज रीडरची नसते किंवा न्यूज प्रोड्युसर्सची पण नसते. पण असं नसतं. आम्ही एक कुटुंब म्हणून वावरलो आणि जी विश्वासार्हता लोकांनी आम्हाला दिली, तर त्याची ती जबाबदारी असते की आपली चूक झाली तर ती चूक म्हणून ताबडतोब सावरून घेणं. हा धडा मी त्यावेळेला घेतला की ती सावरलीच पाहिजे आणि आपण त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. आणि तुमच्या क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत? त्या काळात मला लुकू सन्याल फार आवडायची, इंग्लिश न्यूज रीडर होती. डॉली ठाकूर आवडायची, कारण आता जसं तुम्ही कॅमेरा फेस करता सगळ्या क्षेत्रातले लोक, तर तसं आमच्या वेळी नव्हतं. आम्ही असं खाली बघून बातम्या वाचायचो, म्हणजे वाचून दाखवायचो रादर.
डॉली काय करायची, डॉली एका नजरेत 3-4 ओळी उचलून घ्यायची आणि असं ती खाली, आणि मग सगळी बातमी अशी कॅमेरा फेस करून ती सांगायची. आणि ते लोकांना एवढं आवडायचं. आणि मला तिचा कॉन्फिडन्स प्रचंड आवडायचा. काहीही मागे झालं, या हाताने त्या हाताने, पाठीमागून एक एक कागद आला, तुमच्या समोर आला, तुम्ही तो हातात घेतला, काहीही झालं तरी आम्ही थोडंसं बावचळून जायचो की तो कागद पुढे आला, हे लोकांना दिसत नाहीये ना, तो कॅमेऱ्याच्या खाली ठेवलाय ना. पण ती तसं नाही, ती सगळं, ती पाण्याचा ग्लास उचलून सुद्धा ती व्यवस्थित प्यायची. त्यामुळे तो तिचा जो कॉन्फिडन्स होता तो मला फारच आवडायचा. मराठीत अनंत भावे असे कधी विचलित व्हायचे नाही, अजिबात नाही कधी. आणि प्रदीपच्या आवाजाविषयी तर सगळ्यांनाच माहिती आहे, तो सगळ्यांचा अतिशय आवडता असा न्यूज रीडर होता. जवळजवळ 2-3 वर्ष ते हल्ली आलंय, काय म्हणतात ग, TRP नाही, तेव्हा तो एक वेगळा शब्द होता की एक पाहणी व्हायची आणि सगळ्यात आवडता न्यूज रीडर, सगळ्यात आवडती वृत्त निवेदिका. हा, तर त्याच्यात 3 वर्ष सतत प्रदीप आणि मी टॉपला होतो. पण मग नंतर ती पाहणी संपलीच. ती कुठल्या तरी विद्यापीठाने हातात घेतलेली पाहणी होती आणि ती संपली. आणि तेव्हा मला एवढी अक्कल पण नव्हती की ते वृत्तपत्राचं कात्रण कापून जपून ठेवावं किंवा आपण केलेल्या अशा गोष्टी ह्या सांगत राहिलं पाहिजे, त्याला प्रसिद्धी देत राहिली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं करिअर पुढे जातं. एवढी अक्कलच नव्हती तेव्हा. न्यूज रीडर व्हायला कुठल्या क्वालिटीज गरजेच्या असतात आणि कुठेतरी असं तुम्हाला वाटतं का की अभिनयाची थोडीशी तरी जाण असायला पाहिजे? हो, जाण तर असायलाच पाहिजे. मी सांगू का, काही गोष्टी उपजतच असायला हव्यात. म्हणजे घशातून निघणारा आवाज, बाहेर पडणारा हा स्वच्छ निर्दोष असला पाहिजे. त्याच्यानंतर भाषेची जाण असली पाहिजे. भाषेमधली विरामचिन्ह ही केवळ श्वासासाठी न वापरता जिथे ती सार्थ असतील तिथे ती वापरली पाहिजेत. कारण एक विरामचिन्ह इकडचं तिकडे गेलं तरी अर्थ बदलू शकतो. आणि अभिनयापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की समयसूचकता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. की जे त्यावेळेला जी बातमी आली असेल त्याप्रमाणे तुमचा आवाज बदलणं, चेहरा बदलणं, आवाजातली स्पष्टता, स्पीड, वेग कमी जास्त करणं, तर हे सगळं हे एका समयसूचकतेच्या छत्राखाली हे सगळे गुण येतात असं मला वाटतं. त्यातून अभिनयाची जोड असेल तर फारच चांगलं. पण न्यूजमध्ये नाही लागत अभिनय. पण म्हणजे त्याची समज असणं गरजेचं असतं. समज असली तर चांगलंच आहे. आता जसं ट्रेनिंग वगैरे मिळतं ना, तसं मग नंतर आम्ही इतरांना दिलं. आमच्या पिढीला ते नाही मिळालं. मला माझा पहिला दिवस म्हणजे जा, ती शोभा तुंगारे जाईल ना, ती जसं बघ तू कसं अनाउन्समेंट लिहिते, काय काय करते, उद्या तुला करायचं आहे हा, म्हणून सुरुवातीला मी काही दिवस अनाउन्समेंट केल्या. आणि तुला आश्चर्य वाटेल, कारण काय, न्यूज रीडर म्हणून सिलेक्शन होऊन अनाउन्समेंट मी का केल्या, तर चिमणी दिसते. म्हणजे खूप बारीक दिसते, छोटी दिसते, मग हिच्यावर कोण विश्वास ठेवेल, चला मग थोडे दिवस तिला अनाउन्समेंट करू दे. मग चिमणी दिसते म्हटल्यावर मी लगेच शोध सुरू केला. तर ओठ पातळ आहेत, ते चोचीसारखे दिसतात. मग मी लगेच मेकअप आर्टिस्टच्या त्यांचं डोकं खाल्लं आणि एक प्रोड्युसर होते, तर ते येऊन बसले मेकअप आर्टिस्ट जवळ आणि त्यांनी मेकअप आर्टिस्टला काढून दाखवायला लावलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या जीवण्या, की काय मला सूट होईल. आणि त्याप्रमाणे मग माझे ओठ थोडेसे जाड करण्यात येऊ लागले आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तो पॅटर्न सांभाळला. म्हणजे ते मेकअप आर्टिस्ट गेले तरी मी नंतर तो पॅटर्न सांभाळला. मग ते चिऊ हे अभिधान माझं जावं म्हणून. तुमच्या या कामासाठी तुम्हाला अभ्यास सुद्धा करावा लागत असेल ना आधी? मग कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो? असं मला नाही वाटत, कारण काय करू शकणार आधी. एकतर वाचनाची प्रॅक्टिस तुम्हाला असावी लागते. खरं तर रोज वृत्तपत्र वाचणं, आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींबाबत सजग असणं आणि ज्याला जनरल नॉलेज म्हणतात, बरोबर, जे हल्ली सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गरजेचं आहे,
तर ते असणं म्हणजे उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशचा याच्यात गोंधळ होऊ नये अशा काही बेसिक अभ्यासाच्या गोष्टी आहेत की ज्या असायलाच हव्यात. पण आधी अभ्यास त्याचा काही करता येईल असं मला वाटत नाही. आणि जसं जसं तुम्ही काम करत जाता तसं सुधारत पण जाता. आणि आत्ता जो पॅटर्न आहे ना न्यूज रीडर असण्याचा, म्हणजे आम्ही फक्त रीडर होतो आणि आम्हाला रीडर म्हणूनच घेतलं होतं. पण आता जे आहेत ना ते न्यूज मिळवून आणण्यापासून, एडिट करण्यापासून ती एअरवर जाईपर्यंत सगळी जबाबदारी हा घेतात. फरक आहे आता. हा, आमच्या पिढीला म्हणजे कसं एडिटर जर आला नसेल ना तर आमची न्यूज ड्राय जायची. मी कधी त्या मशीनला हात लावला नाही. हा, मी बातम्या लिहिल्या, पण मी त्या लिहू शकते म्हणून लिहिल्या. त्यासाठी दुसरी माणसं होती, पण कामाचं लोड आलं की आपण काही स्वस्थ बसत नाही. टीमवर्क हे सगळीकडेच जरूर असतं. त्यामुळे मी काय म्हणू, न्यूज रीडर म्हणून यशस्वी झाले. याच्यात माझे मेकअप आर्टिस्ट, माझे कॅमेरा पर्सन, लाइटिंग करणारे आणि पॅनेलवर बसणारे, मला न्यूज लिहून देणारे, सगळी 20-22 माणसं तुमच्या मागे खपत असतात. तेव्हा एक न्यूज रीडर समोर छान कामगिरी दाखवू शकतो. त्यामुळे तेव्हा असं होतं. आता तसं नाही आहे. आता अगदी वन मॅन शो आहे. तर त्यामुळे ती जर न्यूज काही चुकली तर त्याची जबाबदारी पण तुमची असते, त्याचं एडिटिंग पण तुमचं असू शकतं. असेलच असं नाही, पण पॅटर्न बदलला आहे. तुम्ही ज्या काळात करिअरला सुरुवात केली त्या काळात स्त्रिया असं एवढं करिअर करत नसे ना? नाही, तो काही फार जुना काळ नाही. 77-78 म्हणजे करिअरमध्ये होत्या ना स्त्रिया. आणि हेच करिअर तुम्ही ठरवलं होतं का? तर नाही. मी लहान असताना मला आधी एरोस्टेस व्हायचं होतं. त्याच्याहून लहान असताना ना मला घोडा चालवायचा होता. म्हणजे माझं ते अजूनही माझ्या स्वप्नात एक छोटं तट्टू आणि मी लहान तट्टूसाठी आठवण करणारी अशी येते. पण मला प्राध्यापक व्हायचं होतं आणि त्यासाठी मी मराठी विषय घेतला होता आणि MA होऊन मी इकडे आले. तर त्यामुळे पण हे प्राध्यापकीच्या जोडीने करता येण्यासारखं काम, आणि हे कायम म्हणजे आम्ही परमनंटली कॅज्युअल होतो शेवटपर्यंत. तर त्यामुळे त्याच्याबरोबर 2 कामं होऊ शकली असती, पण माझ्या घरातल्या अडचणींमुळे नाही झाली. पण हो, करिअर करणाऱ्या माझ्या आजूबाजूला अगदी वैज्ञानिक क्षेत्रातल्या सुद्धा स्त्रिया होत्या. पण मला हे माहीत होतं की मी हे करू शकीन, कारण कॉलेजमधलं वक्तृत्व, नाटक, वॉलपेपर लिहिणं, संपादन करणं, आणि मी पुण्याला SP कॉलेजमध्ये होते, पुणे विद्यापीठात होते, तिथे ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या होत्या. पुणे आकाशवाणीवर पण मी काम केलेलं होतं. तरुण मुलांचे जे काही युवदर्शनसारखे कार्यक्रम, युवावाणी वगैरे असायचं ते केलं होतं. इथे आल्यावर सुद्धा आकाशवाणीसाठी मी म्हणजे अक्षरशः शेकडो स्क्रिप्ट्स लिहिलेली आहेत. लेखन पण माझं सायमल्टेनियसली चालूच होतं. प्रत्येकीचं लग्न आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य हे वेगळं असतं. हो. तुमचं कसं होतं? एक ओवी आहे अशी, ती काय, सासरच्या वाटे कुचू कुचू काटे. तर आम्हाला लहानपणी ती मजा वाटायची की हे माहेर आणि सासर यातला फरक आहे असं वाटायचं. आता मोठं झालं की असं वाटतं की तसं नसतं. मग तोपर्यंत तुम्ही छत्राखाली असता आणि तुम्ही छत्राच्या खालून बाहेर निघता, त्यामुळे अनेक जण नंतर खूप वेगळ्या आयुष्याला तोंड देतात. पण काही काही वेळेला असं होतं की एक संकट आलं, दुसरं संकट आलं आणि मग मोकळं झालो, असं नाही होऊ शकत. तर अनफॉर्च्युनेटली माझ्या आणि माझ्या पतींच्या बाबतीत असं झालं की आर्थिक संकट पहिलं आलं. मग आमची मुलगी, पहिली मुलगी, ती आजारी झाली आणि नंतर ती आयुष्यभर अपंग आणि मतिमंद होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली. मुख्य प्रॉब्लेम होता झोपेचा. ती झोपायची नाही. म्हणजे इकडे खूप जागरणं आणि सतत मनावर ताण, आणि तिकडे माझ्या कामाची मागणी अशी की मी प्रफुल्लित दिसावं, सतेज असावं आणि कॉन्सन्ट्रेशन माझं चांगलं असावं. त्यातलं फक्त मी एकाग्रतेने काम केलं आणि चांगलं केलं, पण बाकीच्या गोष्टी खूप प्रतिकूल होत्या. आणि त्या काय म्हणू, एकेकाचं ते भागध्येय असतं. त्याप्रमाणे ती मुलगी माझी 15 वर्षाची होऊन गेली, पण दुसरी मुलगी खूप मला छान मिळाली. खूप हुशार आहे, खूप प्रेमळ आहे. आणि एक 5-6 वर्ष चांगली गेली. हां, आधी यांनी व्यवसाय काढला.
IITचा मेडॅलिस्ट माणूस आणि व्यवसायात पार्टनरनी फसवलं. त्यामुळे ती पहिली 20 वर्ष मुलीची प्रकृती आणि हे अशी खूपच वाईट गेली. म्हणजे अनेक लोकांनी माझ्या घरावर जप्तीच्या नोटिसा लागलेल्या त्या काळात पाहिल्या आणि तरी कशीही हसतमुखाने टीव्हीवर जाते वगैरे अशा कॉमेंट्स पण आल्या. मग काही वर्ष चांगली गेली आणि मग ह्यांना कॅन्सरनी गाठलं. तर मग ती परत मी एकदम सगळं काम सोडून दिलं, असं झालं. पण हे प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी करतात किंवा मला असं वाटतं की प्रत्येक पत्नी आपल्या पतीसाठी करतेच. कारण ह्यांनी जेव्हा विचारलं होतं की मी एवढी चांगली कंपनीतली नोकरी सोडून बिझनेस करू का, तेव्हा मी हो म्हटलं होतं. आणि तो जर चांगला चालला असता तर मीच कौतुकाने त्यांच्याबरोबर मिरवले असते. त्यामुळे हा जो प्रश्न पडतो ना लोकांना की व्हाय मी, तसा नाही मला पडला. आणि आमच्या दोघांमध्येही असा कडवटपणा कधी नाही राहिला की आपलं मूल अधू आहे म्हणून बहिणींच्या किंवा मित्रांच्या मुलांच्या वाढदिवसाला जायचं नाही किंवा कार्यामध्ये मिसळायचं नाही, असं आम्ही कधी नाही केलं. आणि मग त्या मुलीमुळे मी अनेक संस्थांशी जोडले गेले, अपंगमती मंदांच्या. आमच्या कुवतीप्रमाणे यथाशक्ती आम्ही खूप काम पण केलं, मदत पण केली. आणि माझ्या मुळात माहेरहून सामाजिक कार्याची आणि एक मनाच्या औदार्याची एक बैठक होती. म्हणजे अजिबातच कोतेपणा नाही आणि कुणाला नावं ठेवणं किंवा असं नाही. त्यामुळे जे समोर येईल ते फेस करायचं. मला आठवते मी आयत्या वेळच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा सावरकरांचा विषय काहीतरी आला होता आणि मी घरी जाऊन वडिलांना सांगितलं. तर वडील म्हणले, तुला ती ओळ नाही का आठवली जी मी नेहमी सांगतो? म्हटलं कुठली हो? तर ती ओळ वडील माझे नेहमी सांगायचे की सदैव प्रतिकूल ते घडेल हे मनी धरून सज्ज असावे. आणि मग एकदा मोठेपणी काहीतरी वडिलांची गप्पा मारताना मी त्यांना सांगितलं, म्हटलं असं तुम्ही मला लहानपणी सांगितलं होतं. तर ते एकदम गहिवरले, म्हणले कुठून सांगितलं, कारण तुझ्या तेच आलं सगळं वाट्याला. पण निभावले तेही दिवस, निभावले. अजून चांगले असते तर अजून काही संधी होत्या ज्या हुकल्या आणि त्याची कधी कधी रुखरुख वाटते, पण आता नाही वाटत. आता माझी धाकटी मुलगी इतकी चांगली यशस्वी आहे, नात गौरी. अच्छा. आणि ती काय करते? आणि ती कन्सल्टंट आहे एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीची. आणि तिची मुलगी आता 3 वर्षाची आहे. तिचं नाव इरा. अच्छा. तर त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. पण जेव्हा मी त्या चक्रात होते, त्या प्रवाहात होते, तेव्हा सुद्धा मी देवाचे आभार मानते की आम्ही दोघं कडवट नाही झालो, आम्ही दोघं निराश नाही झालो आणि आमच्याच्यानी होईल तेवढी मदत करतच राहिलो. म्हणजे आता सुद्धा मला म्हणतात की तुम्ही कुठेच दिसत नाही, तर तसं नाही. मी 2-3 संस्थांचं सामाजिक कार्य गेली 20 वर्ष करते आहे. पण आता मात्र सोडलं थोडं दुखावून सोडलं. सगळीकडे माणसं आपल्याला सारखीच भेटतात असं नाही. जिथे नाही भेटली चांगली, सोडून दिलं. आपण ना कायम परिस्थितीला तोंड देत असतो आणि पुढे पुढे जात असतो. कितीही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात आले तरी एक कणखरपणे आपण सगळ्याला फेस करतो. आणि त्याला जर का मला असं वाटतं की अध्यात्माची, स्पिरिच्युअलिटीची साथ आपल्याला मिळाली तर ते आपण आणखीन धिटाईने फेस करू शकतो. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. आणि आता तुम्ही हे जे सगळं सांगितलं ना, तसं अनेकांच्या आयुष्यात येतं. तिच्याकडून लाईफ कोचिंग येतात, तिच्याशी बोलतात आणि त्यांना बरं वाटतं. म्हणजे मार्ग पटपट मिळत जातात त्यांना. ती रेकी हीलर सुद्धा आहे, थीटा हीलिंग करते आणि तिने तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवले. अरे वा. ते या क्षणी मला तुम्हाला द्यावंसं वाटतं. जरूर जरूर. सो हा एक पिरॅमिड आहे, ब्लॅक टर्मलिन आणि सेलिनाइटचा. किती सुंदर दिसते हे. मी तुम्हाला तिचा नंबर देते. आणि हा जरूर. ऑलरेडी एनर्जाइज केलाय. हा तुम्ही घरी ठेवू शकता, पण याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर तिला नक्की फोन करा. नक्की आवडेल मला. तुम्ही आत्ता म्हणालात की अनेक सामाजिक संस्थांशी तुम्ही निगडीत आहात. सो आपली एक तिलकेकरीब मैत्रीण आहे विद्याताई फडके आणि नाशिकमध्ये त्यांची एक संस्था आहे.
घरकुल परिवार संस्था म्हणून, आणि अनेक महिला तिथे काम करतात आणि त्या विद्याताई त्यांची खूप छान काळजी घेतात आणि खूप छान सुंदर सुंदर आर्टिफॅक्ट्स बनवतात त्या. तर ही एक पिशवी, वारली पेंटिंगची पिशवी त्यांनी बनवली आहे आणि तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवली आहे. खूपच छान आहे. त्यांना मावशी म्हणतात का? फडके मावशी ना. मावशी, मनापासून धन्यवाद. खूप गोड आहे. तुम्ही एवढंच काम केलं नाही तर तुम्ही प्राध्यापिका सुद्धा होता. तुम्ही सोशल वर्क आता म्हणालात तसं भरपूर केलं. आणखीन काय काय करायचं आणि त्यातून तुम्हाला कसं सॅटिस्फॅक्शन मिळायचं? एका बाजूने सांगायचं तर सोशल वर्क हे मी अंगावर येईल तसं करत गेले. म्हणजे आधी पहिल्यांदा मुलीमुळे तिच्या संदर्भातल्या ज्या संस्था होत्या त्यांना जर काही काम पडलं तर ते करून द्यायचं. पुढे पुढे थोडी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर काहीही तुम्हाला कमी पडेल तिथे मी आहे. म्हणजे अगदी वाणी समानाच्या बिलांपासून त्यांना गिझर बसवून देण्यापर्यंत अनेक संस्थांशी मी महाराष्ट्रभर जोडली गेलेली होते. आणि कधीही कुठेही त्याचा मी उच्चार केला नाही. आज पहिल्यांदा तुझ्या समोर करते की देणगी दिली आहे जाहीर करा किंवा तिच्या नावाने, माझ्या मुलीच्या नावाने खोली ठेवा किंवा कधीच काही नाही. पण मी मनानेच जोडली गेले होते. म्हणजे मला ह्या सगळ्या सोपस्कारांची कधी गरजच नाही वाटली. त्यांना विश्वास आहे ना की आपली अडचण वासंतीताई काहीतरी करतील आपल्यासाठी. हा माझ्यासाठी खूप मोठा होता. त्याच्यानंतर मी एका मोठ्या लायब्ररीची विश्वस्त होते बरीच वर्ष. त्याच्यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी आणण्यात माझा हात होता आणि त्याच्यामुळे अनेक जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन सुरू झालं. आता ती लाट जगभर आली आहे आणि आता पुष्कळ लायब्ररीज आपलं पण डिजिटायझेशन करतायत. पण काही वर्षांपूर्वी एवढा निधी सरकारकडनं येणं इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टच्या खाली ही थोडी वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट होती. तर त्यामुळे जिथे आपली गरज आहे तिथे काम करायचं ही माहेरपासनं असलेली सवय मी पुढे चालू ठेवली. अगदी आत्तापर्यंत करत होते. याखेरीज शैक्षणिक काम होतं. म्हणजे प्राध्यापकी माझी 2-3 वर्षाचीच होती औटघटकेची. त्यामुळे मी कधी असं लावलं नाही. अजूनही मी कुठे गेले ना तरी माझ्याकडे एक निवेदिका म्हणूनच बघतात. पण मी जे सूत्रसंचालन केलं तो माझ्या करिअरचा खूप मोठा भाग होता. म्हणजे अगदी राज्य शासनापासून साहित्य संमेलनांपर्यंत, राष्ट्रपती भवनापासून ते ठाण्यातल्या एखाद्या छोट्या लोकल बँकेपर्यंत किंवा ब्युटी पार्लरच्या उद्घाटनापर्यंत इतक्या सगळ्या क्षेत्रांशी माझा संबंध आला. आणि प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाकडून आपण काहीतरी शिकत असतो. तेव्हा इव्हेंट मॅनेजमेंट हा शब्दही नव्हता. मला आता असं वाटतं की आम्ही जे करत होतो ते इव्हेंट मॅनेजमेंटच होतं. म्हणजे कॉम्पेअर म्हणून मी जायची, पण मला जास्त अनुभव असल्यामुळे सगळे लोक ऐकायचे आम्ही काय सांगायचो कॉम्पेअर्स ते. आणि त्यामुळे सगळा इव्हेंट आखून द्यायचा. कोणी कुठून यायचं, कोणी कुठे बसायचं, प्रोटोकॉल काय असतात, आणि तेव्हा माणसं ऐकायची. हे पण एक वैशिष्ट्य होतं. तेवढा विश्वास कमावला होता आम्ही आणि माणसांनी पण ठेवला. त्यामुळे मला असं वाटतं ठाण्यात अशी एकही संस्था नसेल चांगलं काम करणारी की ज्यांच्यासाठी मी काही काम केलं नाही. पण तेव्हा मला जे वाटायचं ना ते खरं होतं की मला कुठलंही पद नको. कारण पद आलं की नुसत्या जबाबदाऱ्या येत नाहीत, तर खरं खोटं, तुझं माझं, श्रेय अपश्रेय ह्या इतक्या गोष्टी येतात. आणि मग ते पायात पाय घालणं हे मला झेपणार नाही. कारण मला माझ्या घरचंच काय म्हणू खूप आहे. ही माझी त्यामागे भावना होती. 1-2च संस्थांमध्ये मी गेले, पण आता त्याही मी सोडल्या. पण ह्यामागे जे लोकांचं प्रेम होतं, विश्वास होता, ती माझी सगळ्यात मोठी कमाई झाली. की म्हणजे तुला एक छोटंसं उदाहरण सांगते, म्हणजे अगदी राहवत नाही म्हणून. मंगेश पाडगावकरांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आणि यांनी एकनाथजी ठाकूर सारस्वत बँकेचे त्यांनी खूप मोठा कार्यक्रम त्यांच्या सत्काराचा ठेवला होता आणि खूप चांगली तयारी केली होती आधीपासून. ती तर मी करायचीच, म्हणजे सूत्रसंचालनाची. शेवटी कार्यक्रमाच्या शेवटाकडे गेल्यावर जेव्हा मंगेश पाडगावकरांनी सत्काराला उत्तर दिलं तर तेव्हा ते असं सांगत होते की मी लहान असताना माझी आई
मला मांडीवर झोपवताना कविता म्हणायची आणि त्या केशवसुतांच्या म्हणायची, त्या कुसुमाग्रजांच्या म्हणायची. तर पण आई कधी केशवसूत हे नाव नाही उच्चारायची. आई म्हणायची, मी मग म्हणे मुद्दाम खट्याळपणे आईला म्हणायचो की आई त्यांची कविता म्हणणं. मग आई म्हणायची कुणाची? मग मी म्हणायचं त्यांची. का तर ह्या मंगेश केशव पाडगावकर. सो आई ते केशव नाव नाही घ्यायची. असा सगळा किस्सा त्यांनी रंगवून रंगवून सांगितला. त्यांचं भाषण इतकं भावनाप्रधान होतं की सगळं सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. आणि म्हणजे काय म्हणू, लोकांच्या डोळ्यात पाणी पण होतं, हसू पण होतं. आता अशा वेळी जाऊन तुम्ही आभाराच्या भाषणाची विनंती करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. तर तिथे मी पटकन असं म्हणून गेले की आजच्या काळात जर एखादा लहान मुलगा असं म्हणला की आई मला केशवसूतांची कविता म्हण आणि मग झोपव, तर आई म्हणेल कुठले केशवसूत, पहिले का दुसरे? पाडगावकरांना ते ऐकू गेलं नाही आणि सभागृह खाली बसलेलं. पुन्हा सगळे उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवत राहिले. पलीकडे जयंतराव साळगावकर बसले होते. त्यांना पाडगावकरांनी विचारलं ती काय म्हणली? तर साळगावकरांनी त्यांना सांगितलं की ती तुम्हाला दुसरे केशवसूत म्हणली. ते ठाकूरांना म्हणले म्हणजे काय? ठाकूरांनी त्यांना समजावून सांगितलं आणि कोणाचाही विश्वास नाही बसला. पाडगावकर खुर्चीतून उठून समोर आले, स्टेजच्या मध्यावर आले. त्यांनी असे आकाशाकडे हात केले आणि प्रभूला ज्या पद्धतीने नमस्कार करतात तसा केला. मग माझ्याजवळ आले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांच्या डोळ्यातनं पाणी ओघळत होतं. हे असे क्षण मला माझ्या व्यवसायाने दिले. त्यामुळे काय म्हणू, दूरदर्शन ह्या एका शब्दाभोवती अशी आमची सगळ्या दूरदर्शनवरच्या जुन्या लोकांची आयुष्य इतकी घट्ट बांधली गेली. नाही तर बाहेर लोकांना कळायला काय मार्ग होता की माझा आवाज चांगला आहे, माझी वाणी शुद्ध आहे. तशा माझ्या नावावर अनेक पहिल्या गोष्टी जमा आहेत बरं का सुलेखा, ज्या मी कधी कुठे फारशा बोलले नाही. नेहरू तारांगण, त्याचे इंग्लिश आणि हिंदीमध्ये ताऱ्यांविषयीचे कार्यक्रम व्हायचे. त्याचा पहिला मराठी कार्यक्रम मी ट्रान्सलेट केलेला आणि मी आणि अनंत भावेंनी सादर केलेला तो नेहरू तारांगणात सुरू झाला. नेहरू सायन्स सेंटरमध्ये पहिला स्त्रीचा आवाज हा माझा होता. दूरदर्शनवरची पहिली शैक्षणिक सिरियल आणि स्पॉन्सर कॅटेगरीतली ओनामा नावाची मी सुरू केली आणि त्याला सरोजिनी वैद्य, त्याच्यानंतर आपल्या डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडनं खूप वाहवा मिळाली होती. पण शेवटी तुला माहिती आहे स्पॉन्सर कॅटेगरीचं काय होतं आणि आपल्यासारखे काय म्हणू हौशी जे प्रोड्युसर्स असतात आणि ती तर स्पॉन्सर या शब्दाची सुरुवात होती. तर त्यामुळे त्या काळात थोडी गडबड झाली. सिरियल थोडी मागे पुढे झाल्यावर माझे जे शैक्षणिक साहित्याचे स्पॉन्सर होते ते म्हणले आता जून उलटून गेला, आता आम्ही स्पॉन्सरशिप नाही देणार. मग मी ती पुढे केली पण 13च भाग केली आणि ती अनेक शैक्षणिक प्रश्न त्याच्यात हाताळले होते. तसंच आकाशवाणीवरची पहिली दैनंदिन मालिका मंत्र जगण्याचा उमा दीक्षितनी केली आणि जवळजवळ 1.5-2 वर्ष ती चालली. त्याच्यात विजया वाड, मी, मुलुंडचे महाबळ म्हणून विनोदी लेखक आहेत ते, असे आम्ही 4-5 लेखक होतो. आम्ही 5 लेखकांची टीम ती मालिका जवळजवळ रोज दैनंदिन एक स्क्रिप्ट असायचं ती पुढे नेली. सो अशा अनेक पहिल्या पहिल्या गोष्टी आहेत नावावर, ज्या आपलंच काय आपण सांगायचं असं मी कधी सांगितलं नव्हतं. पण तू पण आता आपलीच आहेस, त्यातून दिलके करी कार्यक्रम दिलके करीब आहे. त्यामुळे हे मला असं वाटलं सांगावं. आणखी एक खूप छान प्रोजेक्ट केला मी आणि तो डॉक्टर उदय निरगुडकरांमुळे मला मिळाला. कंपनी खाजगी होती, कॉर्पोरेट होती, पण त्यांनी आपल्या महाराष्ट्र बोर्ड म्हणजे पुण्याचं जे बालभारती आहे त्याची 1ली ते 10वीची सगळी पुस्तकं मल्टीमीडियात टाकली. बरीच वर्ष झाली. तर त्या प्रोजेक्टवर कोऑर्डिनेटर, कारण एकीकडे शिक्षक आणि दुसरीकडे व्हिज्युअलायझर, यांच्यामध्ये त्यांना समजावून सांगणारं कोणी नव्हतं आणि ते काम करायला म्हणून मला कोऑर्डिनेटर म्हणून नेमलं होतं. म्हणजे नेमकं काय केलं मी 1-2 वाक्यात सांगते. यशवंतांची आई ही कविता होती आणि तो व्हिज्युअलायझर होता आर्टिस्ट.
तर तो साऊथ इंडियन होता. त्याला सांगितलं आईवरची कविता आहे. त्यांनी एक ट्रेनमधनं जाणारी आई आणि तिला बाय करणारा आणि रडणारा मुलगा असं चित्र माझ्यासमोर आणलं. आता कवी यशवंतांच्या आईच्या कवितेशी हे चित्र मॅच होत नाही. तर त्यामुळे त्या शिक्षिका नाराज झाल्या. मग त्यांचं त्या व्हिज्युअलायझरचं काही जमेना, म्हणून माझा तिथे प्रवेश झाला. मी त्यांना सुलोचनाबाईंचं चित्र दाखवलं. असं करत करत हळूहळू करत मी तिथे रुळले आणि जवळजवळ तो प्रोजेक्ट 4-5 भाषांमध्ये आम्ही केला. तर हे सुद्धा मराठीतलं पहिलंच काम होतं आणि मराठी असून 5ही भाषांमध्ये मी कोऑर्डिनेट करू शकले. सगळी माध्यमं म्हणजे जे मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती आणि उर्दू 5ही माध्यमांमध्ये तो प्रोजेक्ट झाला. हे कधी मी फारसं आपण सांगितलं नाही. सर्व शिक्षा अभियानाला मी सल्लागार, कारण ते अभियान अगदी नवीन होतं, तर त्यावेळी त्याला सल्लागार म्हणून मी जॉईन झाले होते. आरोग्य खात्याच्या अनेक डॉक्युमेंटरीज आणि अनेक कार्यक्रम मी केले की लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोचावं की आरोग्य खात्याला काय सांगायचंय. त्यामुळे आता काहीच करत नाही, पण जे त्यावेळी करू शकले ते सगळं केलं. पण आता तुम्ही अनेक देश फिरता. हो, ती एक हाऊस आहे. त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली खरं म्हणजे मी फारसं काम आता करत नाही आणि मग आपण काहीच करत नाही अशी कधी कधी भावना येते. तर ज्या दिवशी मी दूरदर्शन सोडलं, अनपेक्षितपणे सोडलं एका दिवशी, दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला की काय काय चाललंय. म्हटलं आम्ही 2-3 मैत्रिणी कोरम मॉलच्या पायऱ्यांवर बसून आईस्क्रीम खातो. म्हणजे ही अशी मज्जा थोड्या दिवसाची असते ना, ती थोड्या दिवसात संपते, पण त्याच्या पुढे काय. पण तेव्हा मला असं वाटलं की आपण आपल्या मुलीला, दुसऱ्या मुलीला मी फारसा वेळ लहानपणी देऊ शकले नव्हते, तर आता तिच्यासाठी जे काय मला करायचंय ते तिच्या आनंदासाठी. आणि ती म्हणायची आई मला जे करायचंय ते तुझ्या आनंदासाठी. त्यातून मला प्रवासाची खूप आवड. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की मुलीचं लग्न झालं की आपण जगप्रवास करूया, कारण जबाबदाऱ्या संपतात, मग जे उरलेले पैसे आपण मॅनेज करू शकतो. तर तसं ती माझी हाऊस आहे आणि ती मुलगी पुरवतीये. त्यामुळे मी वर्षातून 2 तरी देश बघते. अरे वा, क्या बात आहे, क्या बात. आता कोणी कोणी म्हणतं की लिहित का नाही त्याच्यावर, तर हल्ली इतकं त्या इंटरनेटवर उपलब्ध आहे की ज्या काळात मीना प्रभूंनी लिहिलं आणि आम्ही ज्या खूप प्रेमाने ते वाचलं, तशी आता जरूर नाही पडत अशा लेखनाची, असं मला वाटतं. तुमच्या प्रवासासाठी एक गिफ्ट आहे दिल के करीब कडून. बर, तू प्रत्येक गोष्टीसाठी मला काहीतरी घेऊन आली आहेस अभ्यास करून. हो वाव, खूपच छान. ही अत्यंत उपयुक्त. आणि दिल के करीब मित्र आहेत आपले निशांत आवळे, त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि तुमच्यासाठी ही भेट म्हणून पाठवली आहे त्यांनी. वा वा. आणि पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. ग्रेट. आवळे साहेब, खूप मनापासून धन्यवाद. आणि मला लागतेच, दरवर्षी एक बॅग लागते बरं का, सांगून ठेवते तुम्हाला. इतका प्रवास करते मी सध्या. इथे ठेव, या बाजूला. हो ठेव. थँक्यू. वेलकम. आपली आणखीन एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत ही सगळी, तुम्हाला खरंच खूप आवडतील. हे एक औषध आहे, शुगर फ्री आहे, पेप्सोफोर्ट नावाचं, नॅचरल सिरप फॉर रिलीफ फ्रॉम ऍसिडिटी, ब्लोटिंग अँड गॅस्ट्रिक इश्यूज. मस्त. हर्बल सोप आहे, कोणालाही लागणारच औषध आहे नेहमी. आता आम्हाला तर या वयात फार जरूर आहे. हर्बल सोप आहे. ग्रेट. फेस ऑइल आहे. थँक्यू. हर्बल अगरबत्त्या सुद्धा आहेत. जिंजर लिली हॅपीनेस, ही मस्त आहे, मी स्वतः वापरते ही. छान आहे. नीम त्रिफळा टूथपेस्ट. छान. ही म्हणजे लहान मुलांना पण चालेल. हो हो हो, अगदीच अगदीच. ह्यांचे इनफॅक्ट सगळे प्रॉडक्ट्स ना लहान मुलांना चालतात. हो हो, खूपच छान आहे. अशा अगदी सगळ्या निवडक वस्तू आणल्या आहेस तू की ज्या छान वापरल्या जातील. मीच दिखाऊ काही नाहीये आणि खरंच मनापासून उपयोगी आहे. पुण्याची आपली एक मैत्रीण आहे
बर. मीना इनामदार आणि त्यांच्या ओ. साड्यांच्या ब्रँडचंच नाव आहे अप्रतिम साडी. आणि नाही, त्या इनामदार मॅडम फार फेमस हो ना? आहेत. हो. तुमच्यासाठी एक मस्तपैकी सिल्क कांजीवरम पाठवली आहे त्यांनी. ग्रेट. त्यानं काय म्हणूया एक्सक्लुझिव्ह साड्यांसाठी हो, हो. इनामदार मॅडम प्रसिद्ध आहेत. मी आलेली आहे तुमच्याकडे मॅडम, इनामदार मॅडम. आणि साडी पण खूप छान आहे, लाईट आहे. आणि हो, सिल्क तर आवडतं. ताई, थँक्यू सो मच. आज तुमच्या घरी आलोत आम्ही. मला पण खूप छान वाटतंय. आमच्या स्मिताची सून हा एक आणखी वेगळा अँगल त्याच्यात आहे. आणि तुझे कार्यक्रम तर बघतोच, त्यामुळे Thank you. कुणालाही असं वाटणार की आपण सुलेखाच्या दिल के करीबमध्ये असावं. तर छान वाटलं आज तू आलीस. आहातच, डेफिनेटली. येस, थँक्यू. आणि आता कॉन्टॅक्टमध्ये राहूया आपण, नक्की. कारण आपली शेवटची भेट होती माझ्या लग्नातली. हो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर. खरंच भेटू. तेव्हा तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, एक वेगळं वळण.